गंगापूर तालुक्यात शेतकऱ्याची फसवणूक, सावकाराविरोधात कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गवडी धानोरा गावात एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे। संबंधित सावकारांनी शेतकरी कामावर असताना त्याच्या वावराची कागदपत्रे घेऊन जमीन हडप केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणात अपंग शेतकरी सुरेश सातपुते यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा करण्यात येत असून जमीन विक्रीस सुरुवात केल्याने गावात संतापाचे वातावरण आहे। गावातील शेतकऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे। प्रहार न्यूज संभाजीनगर। नमस्कार, आपलं स्वागत प्रहार न्यूज चॅनलमध्ये। आज गंगापूर तालुक्यामध्ये गवळी धानोरा या गावामध्ये आलेलो एका शेतकऱ्याच्या कुटुंबासंग एका सावकारांनी फसवणूक केलेली आहे। तर त्यांचा परिवार शेतकरी परिवार आहे, आपण त्याच्याकडून थोडं जाणून घेऊया त्यांचं काय समस्या आहे। काय सांगाल तुम्ही, तुमच्या संग काय फसवणूक झालेली? ते आमचे वडील तिथं कामाला असताना या माणसांनी सावकारांनी काय केले की बाबा संभाजीनगरला नेले आणि परस्पर खरेदी करून घेतले तिकडे। आमचे एवढे माझे तर मोठे बंधू बी असताना त्यांचे सुद्धा असं आणि कोणाचेच काही नाही त्याच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नाही। बोला। आम्ही बाहेर गेलो होतो, आम्हाला काही कल्पना नाही। आम्ही आड्यानी माणसं आहे आणि ते आमच्या वडिलाला एकट्याला घेऊन गेले आणि तिकडे ते नाही गेलं, आम्हाला काही कल्पना नाही। आम्ही अंगठे बाजार माणसं परस्पर इकडे गेले। आता परत ते नारायण वाकडे ते आहे ना, ते परत आम्हाला धमकी देऊ लागले मारणे, तुम्हाला जीवच मारू आजू। बरं, आता त्यांनी शेती विकायला काढली? हा, शेती विकायला काढली ते ना। मग तुमची पुढची भूमिका काय? पुढची भूमिका सांगा, पुढील काय करा? आम्हालाच पाहिजे सर, आमची जमीन आम्हाला तुम्ही काय सांगाल? ज्ञान द्यायला पाहिजे ना। सदरील जमीन आमची गट नंबर 91 मधील ही जमीन त्यांनी परस्पर विक्री केली असता आम्ही त्याच्यावर कारवाई करू, अन्यथा आम्हाला जमीन भेटली नाही तर आम्ही आत्मदानाचा इशारा देतोय त्यांना, जे की आमची वडील हक्काची जमीन आहे ती। बरं, मग तुमचं कंप्लेंट वगैरे काय केली का? नाही, कंप्लेंट वगैरे काहीच नाही केलेली आणखी। आपण आपल्या संघ मावशी बी आहेत, त्याची थोडं चर्चा करूया। तुम्ही काय सांगाल? सांग, आमची जमीन आम्हाला पाहिजे। कंप्लीट करणार आम्हाला। आम्ही कंप्लेंट आम्ही गंगापूरला काय लेकर बाळ सारे घेऊन आम्ही तिथे बसणार आहे। तहसील उपोषण आता आवरून सुना आवरण आणि लोक आवरण त्या मायावरच पडा त्या, तुम्हीच होत्या। आता मला लिहून नाही ना वाच। आम्ही जमीन आमच्या ताब्यात देऊन टाका। सध्या जमीन आमच्या ताब्यात आहे। मग तुम्ही तहसीलदार साहेबाला भेटले होते का? तहसीलदार साहेबाला नाही भेटलो मी। प्रकरण आम्ही तलाठीला प्रकरण दिलेले, अर्ज दिलेले आहे की बाबा फेरफार न होण्याबाबत। तलाठीनं काही उत्तर दिलं नाही का? तलाठीनं रिसिव्ह केलेलं आहे, ते म्हणजे सगळे डॉक्युमेंट आम्हाला जमा करा आणि आम्ही त्याची पुढील प्रकरणाची चौकशी चालू करू, असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला कसं काय माहीत झालं की हे असं प्रकरण झालेलं आहे शेतीचं, की आता त्यांनी शेती विकायला काढलेली का? हो, शेती विकायला काढलेली आहे त्यांनी। मग तुम्ही तक्रार वगैरे का नाही केली? तक्रार केली ना सर। केली? तक्रार पेपर आहे तुमच्याकडं? नाही, सध्या तक्रार म्हणजे आम्ही नोटीस दिलेलं आहे मॅडमला का बाबा हे फेर केलेलं आहे त्यांनी, ते फेर थांबवण्याबाबत। त्या मॅडमचं काही उत्तर? हो, मॅडमने रिसिव्ह केलेली आहे। आणखीन थोडं याचे परिवार सुद्धा आहे, आपण त्याच्याकडून थोडं जाणून घेऊया। तुम्ही काय सांगाल? बोला, तुम्ही बोला। काय सांगू आता, हेच सांगू का? हा भाऊ, माझा नवरा कामाला होता तिथं, त्यांच्या तिथं 3 वर्ष साल घातले आणि शेवटच्या सालाला त्यानं काय केलं, गोडीनं म्हाताऱ्याला औरंगाबादला नेलं। मला माहिती पडलं का म्हातारा औरंगाबादला गेले। मग मी मागून मला पोरांना पोटोळावर नेऊन घातलं। तिथं याच्यात गेलो, त्या ऑफिसामध्ये गेलो। आई म्हणे तुम्ही काही बोलू नका बरं का। म्हणलं नाही बाबा, आता आम्हाला माहीतच नाही। मग तिथं बोलायला गेलं तर म्हातारा म्हणे मालकी हक्कदार येडू गोपाळ आहे आणि ही बाई जी आहे सतीबाई सातपुते, ही पडदारी नाही। मग तुम्हाला कसं कळालं की प्रकरण आतापर्यंत? मग तुम्ही सांगा काही, मी सांगन काही। आज आम्हाला बाहेरून माहीत झालं, बाहेरून माहीत झालं हा। त्यांनी शेती विकायला काढली, बरोबर? इकली नाही, त्या काय नाव द्यायचं ते लासरवाल्याला इकली आणि आता काल परवा साजापूरचं का कुठं तिथं इकली। मग हे तुम्हाला कसं काय माहित पडलं? आम्हाला माहीत झालं, तर बाहेरून माहीत झालं आम्हाला। ते काय म्हणले नाही आम्हाला, पोरायला धमक्या देते। माझ्यासारखी म्हातारी आली शेतात तर त्याला धमकी देते। सांगा कोणा, लेकरं राहत नाही माझे इथं शेतात। ते सावकाराची तुमची काय ओळख? म्हणजे तू शेजारीच आहे ना तिथे। हा, मग आता तुमचा पुढची भूमिका काय? आम्हाला माझी जमीन माझ्या लेकरा बाळाची सरकारनं दिली पाहिजे वापस, दुसरं काय नाही।
तर बघू शकता आपण या